त्याच्या पोटावर सरकार काय तर होत असतंय. हा 68 वर्ष आम्ही पुढे जायचं. 250 वर्षे कुठे जायचं म्हातार लोकांनी? त्यांना काय रोजगार मिळणार आहे का? भत्ता वगैरे काय मिळेल का? भत्ता मिळेल का? पेन्शन मिळेल का? आणि रोजगार मिळेल का? हे मग तर निश्चित आहे. दादा येतो या, जागृत या. मला सांगा दादा, किती वर्षापासून व्यवसाय आहे तुमचा? किती वर्षापासून आहे? मला आठवत म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून इकडे आहेत, आहे की नाही? किती जणांचे कुटुंब आहे तिकडं? माझं स्वतःच म्हणलं तर मी, माझी बायको, 2 मुलं, पुन्हा माझे आई वडील आहेत, काकू असते. तुमचा एरिया क्वारंटाईन होणार आहे, काय वाटतंय तुम्हाला? आता जर तुम्ही रस्ता बघितला आता या क्षणाला, तर तुम्हाला कळेल की कॉरिडॉरची गरज आहे की नाही. कारण आता सकाळपासून बसलो इथं, अक्षरशः खरं सांगतो, उन्हामुळे सगळी पाठ ओली आहे, पण आता समोर माणूस दिसत नाहीये. जर आत्ताच माणूस दिसत नसेल तर कॉरिडॉर केल्यावर काय होईल याचा जर विचार केला पाहिजे. बरं, जर विकासच करायचा आहे तर पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या भरपूर जागा आहेत, तिथं करू शकता आपण, काही प्रॉब्लेम नाही त्याला. नगरपालिकाच्या भरपूर जागा आहेत, तिकडे विकास केलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे, बरं का? आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की तिथे काही करता येईल का नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाविक जेव्हा मंदिरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला सगळ्यात पहिली गरज असते ती म्हणजे वॉशरूमची. तुमचा प्रसाद असू दे, माझ्या दुकानाची पण करायची त्याला गरज पडणार नाही. तर महिलांना वॉशरूम जे आहे ते तुकाराम भवन इथे खाली केलेलं आहे, पण काही वेळेला ते बंद असतं. अगदी व्हीआयपी गेटच्या समोर बिल्डिंग आहे, तुम्ही तिथेही करू शकता. जागा उपलब्ध आहेत, नगरपालिकेच्या भरपूर जागा उपलब्ध आहेत. किती मीटरवर क्वारंटाईन व्हावं असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला कॉरिडॉर व्हावंच असं वाटत नाही. का व्हावं असं म्हणतो आम्ही? कारण गरजच नाही. जर तुम्हाला वर्षातल्या महिन्याभरासाठी जर अनेक घरं पाडावी लागत असतील तर गरज काय आहे? काही गोष्टींचं नियोजन हे होऊ शकतं, पण सरकार त्याबद्दल नाही आहे. घरं न पाडता नियोजन करून जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतील तर ते करावं सरकारने. बरं, याबाबत पालकमंत्री जेव्हा म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पंढरपूरच्या लोकांनी एक प्लॅन स्वतः तयार करून दिलता की ज्यामध्ये एकही घर न पाडता, एकही वीट न पाडता विकास कसा करता येईल याचं एक मॉडेल आम्ही लोकांनी तयार केलं होतं, इथल्या लोकांनी तयार केलं होतं. त्याबद्दलही सरकारकडून अजिबात आजपर्यंत एकही शब्द आलेला नाही. त्यांनी याचा विचारच केलेला नाही. त्यांचं फक्त एवढंच आहे की बाबा कॉरिडॉर करायचा आहे, कशाही पद्धतीनं करायचा, कुठल्याही मार्गाने करायचा, पण करायचा. धन्यवाद. खूप काही चांगली आत्मेतून माहिती दिली आहे आणि ह्यांचं सुद्धा आपण म्हणणं घेतलंय, बरं का सोलापूरकर. दादा येतो मी बोलीन जिल्हाधिकाऱ्यांना, इथल्या लोकांचं म्हणणं सगळ्याच लोकांचं म्हणणं घेणार आपण. हे सगळे लोक मूर्त्या विकतात. दादा, किती वर्षापासून व्यवसाय आहे तुमचा? हा, 15-20 वर्ष झाली. 15-20 वर्ष झाले. 15 झाली. आता तुम्ही सगळं बांधकाम वगैरे केलात, तुमचा एरिया क्वारंटाईन होणार आहे, कसं वाटतंय? किती जणांचे कुटुंब आहेत? अजून मालक नाही, बाहेर गेले मालक. बरं, तुम्ही कामगार आहेत, किती वर्षापासून काम करता इकडं? मला आता 10-12 वर्ष झाली कामाला. आता क्वारंटाईन केल्यावर कुठं जाणार कामाला? काय असं बघू का काय आहे आपल्या हातात, काय काय कामगार बी भरपूर आहेत, आपल्याला दाखवा लागलो, प्रत्यक्षात थेट आपण जनतेकडे चाललो आणि त्यांचं म्हणणं घ्यायला लागलो आणि प्रत्येक लोकांचं म्हणणं घेऊन आपण तुम्हाला दाखवा लागलो सोलापूरकरांना आपल्या सोलापूरचा विकास. या जागृत. पूर्ण आपण मंदिर परिसर गोल राऊंड फिरत आहे कॉरिडॉर एरियाचा आणि
मी असं येतो अजून एकदा, मला सांगा दादा किती वर्षापासून व्यवसाय करता? दादा मला सांगा किती वर्षापासून आपला हे व्यवसाय आहे? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून. हा. त्यावर तिकडे या. किती जणांचे कुटुंब चालतात तिकडं? इथं आम्ही 8 जण आहेत त्याच्यात. 8 जण. 2 कुटुंब आहे. आता तुमचा एरिया क्वारंटाईन होण्यासाठी सीएम साहेबांनी मंजुरी दिली. हा हा, बोला. काय वाटतंय? कॉरिडॉर काय आमची सोय कशी करणार तुम्ही? हा. काय नाही, कॉरिडॉरचं दुकानच देणार का काय करणार तुम्ही? हा, तुमची मागणी काय आहे? आमचं काय आता दुकान गेल्यानंतर आम्ही जगायचं कसं? आमचं दुकान गेल्यावर आम्ही जगाचं कसं, असं प्रत्येक दुकानदाराचं म्हणणं आहे इथं. माझं दुकान आणि घर पण जाणार आहे. हा, तरी पण मला कळायला तो तयार नाही. तिकडे आहे. हा इथंच आहे खाली, उत्तर दरवाजाला खाली कवठेर गल्लीमध्ये दुकान आहे, मग घर आहे माझं. हा. हा, मग कुठं किती जाणार आहे काय जाणार आहे हे पण कळायला मार्ग नाही. कॉरिडॉर करणार म्हणते, कसं काय करायचं? कुठपर्यंत जाणार आहे या कुठल्याच व्यापाऱ्यांना माहित नाही, पण मंजुरी मात्र मिळाली बरं का. 3,993 कोटी रुपये काल मंजूर झालेत. दादा मला सांगा किती वर्षापासून व्यवसाय? 30 वर्षापासून व्यवसाय करतोय. हा, आता ह्या जागे अगोदर सुद्धा मास्टर प्लॅन झालेला आहे. एका जागे डबल बुलडोजर ठरवला कसं आहे? ह्या जागे ह्याच्या अगोदर बँक चालू झाला, ह्याच जागेवर झालेला आहे. कुठलं सुटलं जेवढापाशीच येते. आणि दुसऱ्या नगरपालिका एवढ्या जागा पडलेल्या मोकळ्या शासनाच्या, तिथं करा ना विकास, काय ते करायचं. आले की ते जेवढा बसल्या लोकांवरच करा, असलं काम आहे. चुकीच आहे ना हे. हा, हे मंदिराला काय जे 7 रोड जॉईंट आहेत, ते रोड जर मोठा केला ना, ते करण्याची गरजच नाही. एक आषाढी माणूस 3 दिवस फक्त जास्त असतं, हिरीवाला असं मोकळं पडलेलं असतं. तेवढ्यासाठी एवढं उद्ध्वस्त करायचं बघा, तुम्हाला पटते का ना? अजून आम्हाला मान्य नाही की माझं जातंय, पण मलाच माहित नाही माझं घर कुठवर जाते, दुकान कुठवर जाते. इतकं अज्ञानात ठेवलं त्यांनी. ऐकलं असेल आपण किती अज्ञानात ठेवलंय असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. आपल्याला तर जिल्हाधिकाऱ्यांनी काल सांगितलं अवघ्या 30 महिन्यामध्ये मी क्वारंटाईन करणार आहे, आणि असं मुदतही घेतली आहे सीएम साहेबाची. मला कुठं पैसे कम पडू नये यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनी सीएम साहेबाशी बोललंय की मला 30 महिन्यात कुठेही पैसे कम पडू देऊ नका, मला 30 महिन्याचा कालावधी द्या, अशी ही मंजुरी आपले फडणवीस सरांनी दिलेली आहे. बरं सोलापूरकर, या प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. मला सांगा किती वर्षापासून व्यवसाय करता दादा? 10-12 वर्ष होऊन गेले. 10-12 वर्ष झाले. किती जणांचं कुटुंब आहे इकडं? प्रत्येक फॅमिलीत 10-12 लोक आहेत, प्लस कामगार वेगवेगळे. प्रत्येक दुकानात 10-12 कामगार आहेत आणि त्यांचं कुटुंब आहे. आणि हे जे एरिया आहे, हे मंदिर इकडे आहे. जागृत इकडे दाखवा. हे ओ आजी आजी आजी, एक मिनिट, हे इकडे दाखवा जागृत. सॉरी, हा, ते लोक बोलत आहेत. जागृत चला या. हा या जागृत, ह्यांच्या दुकानापाशी या. हे लोक आपल्याला संकट घेऊन चाललेत बरं का, आणि आपण विचारणार आहे. या जागृत, या जागृत. सगळे मूर्त्यांचं व्यवसायांचं या. हा, किती मस्त यांचं शोरूम आहे. घोड्या आहेत, घोड्याला दाखवा. ह्यांनी आपल्याला बोलून घेतलंय बरं का, आणि माझं दुकान बघा. काय ह्यांचं म्हणणं आहे आपण सगळंच ह्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. जागृत आजपर्यंत जावा, दाखवा. तोपर्यंत हिकला दाखवा. सगळे मूर्त्या आपल्या तांब्या, पितळाच्या, पंचधातूच्या वगैरे वगैरे सगळेच आहेत. या जागृत, मला सांगा दादा, आम्ही चाललो होतो
आणि आम्ही विचारत होतो की सगळ्यांना हे एरिया क्वारंटाईन होणार आहे. बरोबर. तुम्ही आम्हाला बोलून घेतला. काय विषय होता? आज कलेक्टर साहेबांचं मी स्टेटमेंट पेपरमध्ये वाचलं तर कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही कॉरिडॉर करणार आहे आणि व्यावसायिकांना गाळे अंडरग्राऊंड गाळे आणि आमच्या गाळ्यांच्या वर तुमचे गव्हर्नमेंटच्या ऑफिसरचे लोकांचे त्यांचे ते ऑफिसेस होणार आहेत. तर मला सांगा अंडरग्राऊंड तुम्ही आम्हाला दुकानं देणार आहेत, अंडरग्राऊंड मध्ये पब्लिक येणार आहे का? तुम्ही आम्हाला कुठल्याही गोष्टीची क्लिअरिटी देत नाही. आम्हाला तुम्ही कॉरिडॉर करणार आहे आता तर ते काळ्या दगडाची रेख झाली, आम्ही ते ऍक्सेप्ट केलं. आमची मानसिकता गेले 3 वर्ष आम्ही ते मानसिकता सहन करत करत आज या बाबा करा तुम्ही, पण आमचं पुनर्वसनाचं काय? आम्हाला काही जण सांगतात तुम्ही मागचे कलेक्टर बोलले होते 44,500 42,500, आता तुम्ही तर 40,000चा आकडा कमर्शियलला काढला, रेसिडेन्सला 20-22 बोलतात, 20 बोलतात. प्रत्येक जण आता अजून एक नवीन कलेक्टर आल्यानंतर त्यांचा एक वेगळा आकडा येईल. ह्या आम्हाला पंढरपूरकरांना पूर्णपणे संभ्रमात टाकलंय. आज हे आम्ही 50-50 60-60 वर्षाचे दुकान आहेत. माझी 3री पिढी इथं व्यवसाय करते. आज ह्या व्यावसायिकांना माझ्यापेक्षा छोट्या व्यापाऱ्यांची परिस्थिती इतकी भयानक आहे की आज 2.5 वर्ष आम्ही काय करायचं? 2.5 वर्षानंतर गव्हर्नमेंटचा कसा बाजार असतो, गव्हर्नमेंटचं आंधळ धरते कुत्रे पीठ खातं, अशा पद्धतीचा सगळा कारभार आहे. तुम्ही 2.5 वर्षानंतर आम्हाला दुकानं कसे देणार आहेत, काय देणार आहेत? कोण म्हणते तुम्हाला कमर्शियलला 10/10लाच फक्त कमर्शियल रेट देणार आहे, कोण म्हणते पूर्ण कमर्शियल प्रॉपर्टीला तुम्हाला कमर्शियल रेट देणार आहे. नक्की आम्हाला पूर्णपणे आम्ही व्यापार कंपनी संभ्रमात आहोत. त्यामुळं आज आम्ही जे मोर्चे काढतो हे करतोय, तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा बाबा असं असं आहे. आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही तुमचे सगळे निर्णय आमच्यावर थोपवा लागलाय. त्याबद्दल माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला अगदी स्पष्ट आणि क्लिअर आमची भेट घेऊन आम्हाला सगळ्याला सांगावं, एक आमची मिटिंग आयोजित करावी, आम्हाला सगळ्याला क्लिअर सांगावं आणि आमच्या यातनं आदरणीय फडणवीस साहेबांना सांगाव्या. ही आमची फक्त विनंती. तुम्ही 30 महिन्यात कॉरिडॉर करणार आहे हे सगळं मान्य आम्हाला. त्या 30 महिन्याचे बी आम्हाला तुम्ही काय नुकसान भरपाई देणार आहे? 30 महिने आम्ही आमच्या मुलाबाळांना, आम्ही माझा व्यवसाय आहे, माझ्यापेक्षा छोट्या व्यवसायाने 30 महिन्यात उत्पन्नाचं साधन काय आहे? कुटुंबाचा उदरनिर्वाह काय करणार? आम्ही जायचं कुठं? बरं हे आमच्या व्यवसायिकाचं झालं. घरदार ज्यांचे घर आहेत, ज्यांचे घर जाणार आहेत, त्यांची तुम्ही सोय काय केली? पूर्ण तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून 30 महिन्यात कॉरिडॉर करणार आहात हे सगळं सांगताय. याची कृपया आदरणीय कलेक्टर साहेब तसेच आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला पूर्ण आणि क्लिअर माहिती दिली तर खूप समाधान मिळेल. आणि येणाऱ्या कॉरिडॉरला आम्हाला अडचण नाही. आम्हाला कळतंय कॉरिडॉर झाल्यानंतर व्यवसाय वाढतील, भरभराट होईल आमची, पण ते भरभराट व्हायच्या अगोदर आमच्या कुटुंबाचं विदारक असत्य तुमच्या समोर येऊ नये, फक्त एवढीच इच्छा आहे. नमस्कार, धन्यवाद. स्टॉप.